नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडून वारंवार दिल्या जात असल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत। आणि आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सार्वजनिक वाहतुकीनं अर्थात या रेल्वेनं प्रवास करतात आणि त्यासाठी सीएसएमटी या रेल्वे स्थानकावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। अनेक अधिकारी देखील त्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत। आज त्यांचा अहिल्यानगर दौरा आहे, प्रामुख्याने शिर्डी इथं त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता रवाना होत आहेत। तीच ही दृश्य आपण पाहतोय। वंदे भारत एक्सप्रेसनं आज ते प्रवास करणार आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्येच इंधन टंचाई जाणवतेय आणि याच अनुषंगाने इंधनाची बचत व्हावी यासाठी राज्य सरकारने देखील अनेक पुढाकार घेतलेले आपण पाहिलेले आहेत। मग यामध्ये अनेक मंत्र्यांचे आमदारांच्या ताफ्यामधील गाड्यांची कपात करणं असेल, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं असेल, अशा वेगवेगळ्या उपाययोजना असे वेगवेगळे प्रयत्न हे सातत्यानं या सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यामध्येच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि हाच अहिल्यानगरचा त्यांचा नियोजित असा दौरा करण्यासाठी ते आता वंदे भारत या एक्सप्रेसनं रवाना झालेत। खरं तर सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येत आहे की इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, आपल्याकडे पुरेसा असा साठा आहे। मात्र आपण सातत्यानं अनेक घटना पाहतोय की ज्या ठिकाणी इंधनासाठी अनेक शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना, वाहन चालकांना ताटकळत उभं राहावं लागतंय। अशाच पद्धतीच्या अनेक घटना आपण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, संपूर्णच महाराष्ट्रामधून पाहिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं इंधनाची बचत करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे आणि त्याचसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा इंधन बचतीचा प्रयत्न केला जातोय। आज अहिल्यानगरला त्यांचा नियोजित असा दौरा आहे आणि याच दौऱ्यासाठी मुंबईवरून ते आता अहिल्यानगरसाठी रवाना झालेले आहेत। शिर्डीला त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि थेट वंदे भारत या गाडीने ते आज प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे दाखल झालेले पाहायला मिळाले। इथून थेट जे त्या मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर आता मुख्यमंत्र्यांचा हा जो आहे तो शिर्डी दौरा आपल्याला पाहायला मिळतो आणि थेट मुख्यमंत्री जे आहेत ते आज रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंतप्रधान मोदी यांनी लाईट बंद कर ना भाई अंदर घुस गया दौरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री जे आहेत ते आता थेट या संपूर्ण दौऱ्यासाठी वंदे भारतने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जयस्वाल, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। याद आहे तर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सीएसएमटी स्थानकावरती पोहोचलेले आहेत आणि वंदे भारत या ट्रेननं ते आता शिर्डीकडे रवाना झालेले आहेत। आज त्यांचा शिर्डी इथं नियोजित असा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांनी या सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। थांब रे, चला लोकेशन अरे मी ऑन केला, तू ऑन कर।
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता बसलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी या स्थानकावरची. मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं ते प्रवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या इतर अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं आज शिर्डीला रवाना होत आहेत आणि हीच सकाळची सीएसएमटी स्थानकावरची आपण दृश्य पाहतोय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झालेला आहे याचा मोठा फटका हा सगळ्याच देशांना बसतोय. इंधनाची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवतेय आणि भारताला देखील याचा मोठा फटका बसलेला आहे. भारतामध्ये देखील इंधन टंचाई जाणवतेय. अनेक भागामध्ये मोठमोठ्या रांगा या पेट्रोल पंपावरती लागल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा होत नाहीये आणि या अनुषंगानं इंधनाची कुठेतरी बचत व्हावी यासाठी सरकारचा हा एक प्रयत्न आहे. अनेक मंत्री असतील, आमदार असतील यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर देखील केलेला होता, आपण पाहिलेलं होतं. त्याचबरोबर अनेक परदेश दौरे हे देखील रद्द करण्यात आलेले होते. त्या पद्धतीचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं त्यानंतर अशा पद्धतीचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सगळ्याच नेत्यांना दिलेले होते की आपला परदेश दौरा रद्द करण्यात येतोय आणि त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा हा प्रयत्न आता केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील आपण पाहिलेलं होतं की विधान भवनामध्ये बाईकवरून त्यांनी प्रवास केलेला होता. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील गाड्या या देखील कमी करण्यात आलेल्या होत्या. इतरही सरकारमधले मंत्री, आमदार यांनी देखील आपल्या ताफ्यातील गाड्या या जवळपास 50% घटवलेल्या आपल्याला दिसून आल्या. त्याचबरोबर अनेकांनी ईव्ही या इलेक्ट्रिक गाडीचा देखील वापर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आजची ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा पद्धतीनं प्रतिसाद दिला जातोय आणि सीएसएमटी ते शिर्डी असा मुख्यमंत्री आज प्रवास करणार आहेत. खरं तर आत्मनिर्भर भारतमधलाच हा एक महत्वाचा उपक्रम म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस आणि याच वंदे भारत एक्सप्रेसनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईपासून शिर्डीपर्यंत हा प्रवास करणार आहेत आणि त्यासाठी आता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसल्याची दृश्य आपण पाहतोय. अगदी काहीच वेळामध्ये ही वंदे भारत रवाना होईल आणि शिर्डीमधील जो नियोजित असा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या वंदे भारत एक्सप्रेसनं पोहोचतील. आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं अनेक प्रशासकीय अधिकारी देखील याच ट्रेननं प्रवास करतायत आणि त्यामुळे एक मोठा बचतीचा संदेश, इंधनाची बचत व्हावी असाच संदेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीमधून महाराष्ट्रामधील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जातोय. अशाच पद्धतीनं सगळ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा शक्य असेल तितका वापर करावा हाच संदेश मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. मोदींच्या आवाहनानंतर सातत्यानं सरकारकडून देखील सांगण्यात येतंय की इंधनाची बचत ही करण्यात यावी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी एकत्रितरित्या जा जेणेकरून इंधनाची बचत केली जाईल आणि त्याच अनुषंगानं आज वंदे भारत या ट्रेननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करतायत. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, आम्ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत आणि शिर्डीकडे आता रवाना होत आहेत. मोदींच्या आवाहनाला एक मोठा प्रतिसाद म्हणायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते आज थेट रेल्वे दौरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण आतमध्ये ही दृश्य जे ती पाहू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते आता त्यांच्या आसन व्यवस्थेवर जे ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं इंधन वाचवा म्हणून. युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती दोन देशांमध्ये सुरू असल्यामुळे इंधन तुटवडा जो आहे तो निर्माण झाला होता आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं होतं. त्याच्यानंतर आता थेट जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला वंदे भारतने जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 6:20 सुटते आणि साधारणतः
11:30 पावणे 12च्या सुमारास जी आहे ती ही वंदे भारत जी आहे ती शिर्डीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि त्याच गाडीने जो आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधारणतः 6:10 जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळचा जो दिनक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा तो आता सुरू झालेला आहे. खरं तर बसून त्यांचे जे ते मोबाईलवरचे जे अपडेट आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहणं त्याच्यानंतर काम